सन 2024-25 या वर्षाकरिता महाराष्ट्र सरकारकडून SC कॅटेगरीसाठी देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपचा रिझल्ट लागला आहे। स्क्रीनवर दिलेला GR नंबर टाकून स्कॉलरशिप रिझल्ट पाहता येईल। प्रायव्हसीसाठी आपण फाईल ओपन करणार नाही। निवड झालेल्या कॅन्डिडेट्स आणि वेटिंगवर असलेल्या कॅन्डिडेट्सची नावे यादीत समाविष्ट आहेत। ज्यांचे नाव यादीत नाही अर्थातच त्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहे। NT कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप ॲप्लिकेशन प्रोसेस ऑनलाईन सुरू होणार आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनमुळे प्रोसेसमध्ये पारदर्शकता वाढणार आहे। त्याबाबत शासन निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे। पुढे मायनॉरिटी स्कॉलरशिपच्या अटींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। स्कॉलरशिप देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 27 वरून 75 एवढी वाढवण्यात आली आहे। कोणत्या अल्पसंख्याक समाजातील किती कॅन्डिडेटची स्कॉलरशिपसाठी निवड केली जाईल त्याची यादी इथे दिली आहे। कोणते स्टडी प्रोग्राम स्कॉलरशिपमध्ये कव्हर केले जातील त्याची सुद्धा यादी इथे उपलब्ध आहे। तर ह्या होत्या नुकत्याच उपलब्ध झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या परदेश शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप योजनांबाबत नवीन अपडेट्स। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबू।